राजकारणात सध्या एक नवीन स्पर्धा सुरू झाली आहे. ही स्पर्धा फक्त सभा घेण्याची नाही, मोठमोठी आश्वासनं देण्याचीही नाही, तर स्पर्धा आहे जेनझीला आपल्या बाजूने करण्याची. दिल्लीच्या जंतर मंतरवरील कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर तरुणांचा आवाज देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला. आणि त्यानंतर एक गोष्ट स्पष्ट दिसू लागली. राजकारण्यांना आता जेनझीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण भारत हा तरुणांचा देश आहे. 2026 मध्ये भारतात 10 ते 29 वयोगटातील 50 कोटींपेक्षा जास्त लोक आहेत, असं इंडिया टुडेच्या विश्लेषणात नमूद करण्यात आलं आहे. म्हणजेच आगामी काळात तरुण मतदार हा कोणत्याही राजकीय पक्षासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. आणि म्हणूनच आता प्रश्न आहे, जेनझीला खुश करण्यासाठी कोणता नेता काय करत आहे? सर्वात आधी राहुल गांधी. जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनानंतर राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना थेट राजकीय मुद्दा बनवलं. विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाईंवर प्रश्न उपस्थित करणं, आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेणं आणि त्यांच्या समस्या देशासमोर मांडणं. यानंतर त्यांनी छात्रों की गूंज ही मोहीम सुरू केली. या मोहिमेत पेपर फुटी, परीक्षा, भरती, शिक्षणाचा खर्च आणि विद्यार्थ्यांच्या रोजगाराच्या प्रश्नांवर भर दिला जात आहे. आणि आता या मोहिमेचा पुढचा मोठा टप्पा पुण्यात 22 ऑगस्टला होणार आहे. विशेष म्हणजे हा कार्यक्रम विद्यार्थिनींवर केंद्रित असणार आहे. म्हणजे राहुल गांधींचा फोकस स्पष्ट आहे. विद्यार्थी प्लस जेनझी प्लस शिक्षण प्लस रोजगार प्लस तरुणांचे प्रश्न. तर दुसरीकडे महाराष्ट्रात अमित ठाकरे, मनसे नेते अमित ठाकरे यांनीही जेनझीशी थेट कनेक्ट होण्यासाठी एक वेगळा मार्ग निवडला आहे. पुण्यात जेनझी फेस्ट सारख्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तरुणांशी संवाद साधला जात आहे. संगीत, कॉमेडी, लाईव्ह परफॉर्मन्स, गेम्स आणि युवा संवाद म्हणजे पारंपरिक राजकीय सभा न घेता तरुणांना ज्या पद्धतीने संवाद आवडतो त्याच पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. राज ठाकरे यांनीही पक्षाच्या कार्यकर्त्यांना जेनझीवर लक्ष केंद्रित करण्याचा आणि तरुणांशी नियमित संपर्क ठेवण्याचा संदेश दिल्याचं वृत्त आहे. म्हणजे मनसेचा फॉर्म्युला काय? तर तरुणांच्या भाषेत तरुणांशी कनेक्ट व्हा. आता येऊया चंद्रकांत पाटलांकडे. इथे राजकारणाचा आणखी एक वेगळा फॉर्म्युला पाहायला मिळतो. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी कमो आणि शिकाच्या धर्तीवर दरमहा 2,000 रुपये विद्यावेतन देण्याची घोषणा करण्यात आली आहे. म्हणजे जेनझी मधील मुलींसाठी थेट आर्थिक मदत, शिक्षणाचा खर्च कमी करणे, आर्थिक स्वावलंबन वाढवणे आणि उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देणे या मुद्द्यांवर सरकारचा फोकस दिसतो. आणि लक्षात घ्या, जेनझी मधील एक मोठा वर्ग म्हणजे कॉलेजमध्ये शिकणारे तरुण. त्यामुळे शिक्षणाशी संबंधित योजना थेट तरुण मतदारांशी कनेक्ट होण्याचा एक मार्ग ठरू शकतो. आता इथे खरी राजकीय गोष्ट सुरू होते. राहुल गांधी म्हणत आहेत विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी आवाज उठवू. मनसे म्हणते तरुणांशी थेट संवाद साधू. सरकारकडून म्हटलं जातंय विद्यार्थिनींना आर्थिक मदत देऊ. म्हणजे प्रत्येकाचा मार्ग वेगळा आहे. कोणी आंदोलनाच्या मुद्द्यावर जेनझी सोबत उभं राहतंय, कोणी युवा महोत्सवातून कनेक्ट होतंय, तर कोणी शिक्षण आणि आर्थिक मदतीच्या योजनांमधून तरुणांपर्यंत पोहोचतंय. आणि यामागे एक मोठं गणित आहे, जेनझीचा मतदार म्हणून वाढता प्रभाव. आजचा जेनझी पारंपरिक राजकारणापेक्षा वेगळा विचार करतो. त्याला नोकरी हवी आहे, चांगलं शिक्षण हवं आहे, पेपर फुटी नको आहे, सरकारी परीक्षांमध्ये पारदर्शकता हवी आहे, महागाई आणि बेरोजगारीवर उत्तर हवं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याला आपला आवाज ऐकला जावा असं वाटतं. सोशल मीडिया हे त्याचं मोठं हत्यार आहे. एखाद्या विद्यार्थ्याचा प्रश्न काही तासात लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकतो. म्हणूनच जेनझीला फक्त मतदार म्हणून नव्हे तर राजकीय नॅरेटिव्ह तयार करणारी पिढी म्हणूनही पाहिलं जात आहे. पण खरी परीक्षा आता राजकारण्यांची आहे. जेनझीला कार्यक्रमात बोलावणं सोपं आहे, जेनझीसाठी फेस्टिवल घेणंही सोपं आहे, सोशल मीडियावर पोस्ट करणंही सोपं आहे. पण नोकऱ्या निर्माण करणं, पेपर फुटी थांबवणं, परीक्षा पारदर्शक करणं, शिक्षण स्वस्त करणं आणि तरुणांना सुरक्षित भविष्य देणं ही खरी परीक्षा आहे. म्हणूनच पुढच्या निवडणुकांमध्ये जेनझी कोणाच्या बाजूने उभा राहतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण ही पिढी फक्त कोण नेता आहे हे पाहणार नाही, ती विचार करू शकते माझ्यासाठी काय केलं. म्हणून आजचं चित्र अगदी स्पष्ट आहे. जेनझीच्या मनात जागा मिळवण्यासाठी राजकारण्यांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. राहुल गांधींची छात्रों की गूंज, अमित ठाकरेंचा जेनझी फेस्ट आणि विद्यार्थिनींसाठी चंद्रकांत पाटलांची आर्थिक मदत हे सगळे वेगवेगळे प्रयोग आहेत. पण शेवटी जेनझी कोणाला पसंती देणार? जो त्यांना खुश करेल त्याला, की जो त्यांच्या प्रश्नांना खरंच उत्तर देईल त्याला?
हे येणारा काळ आणि जेनझीचा मतदारच ठरवणार आहे. तुम्हाला काय वाटतं? जेनझीला खुश करण्यासाठी राजकारण्यांमध्ये खरंच स्पर्धा सुरू झाली आहे का? कमेंट करून नक्की सांगा.